मी स्पर्धक कोड क्रमांक 64 विषय मांडतोय कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी भवितव्य। कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे थोडक्यात काय तर शिकण्याची क्षमता असलेला संगणक किंवा एखादं सॉफ्टवेअर म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता। आणि या शिकण्याच्या क्षमतेमुळेच अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत सुद्धा मानवाप्रमाणे निर्णय घेण्याची क्षमता या संगणकामध्ये असते। आज विज्ञान, तंत्रज्ञान, वाहतूक, बँकिंग, शेती अशा प्रत्येक ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेने बदल घडवून आणण्याचं काम किंबहुना प्रचंड मोठं सामर्थ्य केले आहे। खरं तर विषयाची मांडणी करताना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सकारात्मक बाजू आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नकारात्मक बाजू हे दोनही मुद्दे लक्षात घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे असं मला वाटतं। रशियाचे राष्ट्रपती पुतिन असं म्हणतात की कृत्रिम बुद्धिमत्ता हे फक्त रशियाचंच नाही तर संपूर्ण जगाचं भविष्य आहे आणि जो देश यात आघाडी घेईल तोच देश भविष्यात जगावर राज्य करेल। त्यामुळे कितीही काहीही झालं तरी या कृत्रिम बुद्धिमत्तेवर बहिष्कार घालणं हे कदापिही शक्य नाही। चेंज इज द ओनली कॉन्स्टंट, चेंज इज द ओनली कॉन्स्टंट। काळानुसार बदलणाऱ्या गोष्टींना सामोरं जात त्यांचा स्वीकार करणं ही काळाची गरज आहे, पण त्यांचा स्वीकार करत असताना तो पूर्ण तयारीनिशी करायला हवा आणि त्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करायला हवे। आज कृत्रिम बुद्धिमत्ता ही माणसाच्या खाणं, पिणं, उठणं, बसणं, झोपणं यांपेक्षाही महत्त्वाची झालेली आहे। आजच्या युवकाची कृत्रिम बुद्धिमत्तेशिवाय परिभाषाच होऊ शकत नाही आणि यामुळेच आज माणूस कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आहारी जात अधिकाधिक आळशी होत चाललाय। आज आम्हाला कोणी साधा प्रश्न विचारला की 4 अधिक 4 किती, याचं उत्तर तुम्हालाही माहिती आणि मलाही माहिती आहे, तरी सुद्धा सवयीप्रमाणे आपला हात आपल्या खिशात जातो, खिशातून आपण आपला मोबाईल बाहेर काढतो, त्याच्यावर 4 अधिक 4 करतो आणि मग ते उत्तर समोरच्याला सांगतो। इतकं आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आहारी गेलोय आणि म्हणूनच मानवाचं भविष्य हे धोक्यात येत, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे धोक्यात येत चाललंय। पण अशा वेळेस मला तुकोबारायांचा एक अभंग आठवतो की तुका म्हणे दर्पणाचे अंग, तुका म्हणे दर्पणाचे अंग, ज्याचा त्याचा दावी रंग। अगदी त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्ता ही दर्पणाचं अंग बनून आपल्या समोर उभी आहे। आपण कुठला बिंब म्हणून तिच्याकडे पाहतोय यावरून मानवाचं भविष्य ठरतं। आपण कशा पद्धतीने तिचा वापर करतोय, कारण कसं आहे, भाजी कापायच्या चाकूनं आपण जर स्वतःचं नाक कापत असू तर यात चूक त्या कापणाऱ्या चाकूची नसून कापणाऱ्या व्यक्तीची आहे। एखाद्या चंदनाच्या झाडाला जर सापानं विळखा घातला तर त्या सापाचं विष त्या चंदनाच्या झाडात उतरत नाही। अगदी त्याचप्रमाणे या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विळख्यात अडकून पडलेल्या युगात आपण त्याचा कसा वापर करायचा आहे, किती वापर करायचा आहे, कितपत वापर करायचा आहे हे आपल्या हातात असतं। आज कृत्रिम बुद्धिमत्तेने जवळजवळ सर्वच क्षेत्र काबीज केलेली आहेत। त्यामुळं झालंय असं की मानवी रोजगार धोक्यात येत चाललेले आहेत। मानवी रोजगारांपैकी जवळजवळ 47% रोजगार हे कृत्रिम बुद्धिमत्तेने काबीज केलेले आहेत। आता पाठीमागे ऍपल आणि सॅमसंग या कंपनीने आपले 65,000 कर्मचारी काढून तिथे कृत्रिम यंत्रणा घेण्याची केलेली घोषणा हे याचंच उत्तम उदाहरण आहे। 25 ऑक्टोबर 2017 रोजी एलॉन मस्क यांनी एक मुलाखत घेतली। ती मुलाखत कुठल्याही व्यक्तीची नसून एका सोफिया नावाच्या यंत्र रोबोटची होती आणि या मुलाखती दरम्यान मस्क यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी भविष्याची चिंता व्यक्त केली असता ती सोफिया नावाची रोबोट म्हणाली, काळजी करू नका, काळजी करू नका, तुम्ही जर माझ्याशी चांगले वागला तर मी तुमच्याशी निश्चितच चांगली वागेल, पण या जर तरच्या प्रश्नामुळे या मानवाने बनवलेली यंत्र एक दिवस मानवाचाच घात करतील की काय असा प्रश्न आमच्या समोर उभा राहिलाय। आणि हे सर्व थांबवण्यासाठी आज आपण राष्ट्रांद्वारे विविध उपक्रम राबवले गेले, रोजगारासाठी विविध उपक्रम राबवणं हे गरजेचं आहे। कुठली कामे ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर सोपवावी ही त्या देशाची लोकसंख्या, त्या देशाची परिस्थिती हे सर्व लक्षात घेऊन त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे। थोडक्यात काय तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जास्त आहारी न जाता तिचा योग्य वापर करून मानवी जीवन अधिक सुखद आणि समृद्ध बनवावं एवढाच आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।